आय न्यूज. विद्यार्थ्यांनी मनात कोणताही न्यूनगंड न ठेवता नकारात्मक विचारांना तिलांजली देऊन सकारात्मक दिशेने पावले टाकलीत तर निश्चित केलेल्या ध्येयापर्यंत पोहोचता येते, असे विचार बागलांच्या कन्या व IPS अधिकारी डॉक्टर विशाखा भदाने यांनी मांडले. सटाणा रोटरी क्लब बागलान व महालक्ष्मी देवी मंदिर ट्रस्टने शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त बागलांच्या कन्या व सुना यांच्याशी संपर्क साधून दररोज सायंकाळी महिलांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प राबवित आहेत. पहिल्याच दिवशी नवदुर्गा ठरलेल्या बागलांची कन्या आराई या लहान गावातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन आई वडिलांचे स्वप्न साकार करणाऱ्या IPS अधिकारी डॉक्टर विशाखा भदाने यांनी थेट हरिद्वारवरून आपल्या शैक्षणिक व कौटुंबिक जीवनाच्या प्रवासातून पोलीस अधीक्षक पदापर्यंतचा प्रवास मांडला. अशा व्यक्तिमत्वाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. इनफॅक्ट मी तर म्हणेल, जेव्हा यांचं प्रत्यक्षात दर्शन झालं तेव्हा ब्युटी विथ ब्रेन काय असतं हे मला समजलं. स्तुतिसुमनांचा वर्षाव हा होतच राहील, परंतु वेळेचं बंधन असल्या कारणे आपण वळूयात डॉक्टर विशाखा भदाने IPS यांच्याकडे. थँक्यू. मी डॉक्टर विशाखा भदाने यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मार्गदर्शन सुरू करायचंय. सर्वप्रथम मी रोटरी क्लब ऑफ सटाणा आणि श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्टचे खूप आभार मानते की त्यांनी मला ही संधी दिली आज आपल्या सर्वांशी हितगुज करण्याची. माझा परिचय तर तुम्ही करून दिलाच, पण त्याचबरोबर मला हे सांगायला नक्की आवडेल की मी मूळची आराई गावची, बागलाण तालुक्यातली, आणि जरी मी नाशिकमध्ये सेटल झालेले असले तरी वर्षातून एक दिवस तरी मी आराईमध्ये येते आणि सटाण्याला एक दिवस तरी थांबते. कारण मला असं वाटतं की ही आपली मातृभूमी आहे, जन्मभूमी आहे. तर ह्या जन्मभूमीशी आपली जी नाळ असते ती आपण कंटिन्यू ठेवली पाहिजे. त्याच्यामध्ये जर आपण सातत्य ठेवलं तर आपले ऋणानुबंध असतात त्या जागेशी आणि ते आपण सांभाळले पाहिजे. दुसरी गोष्ट, माझं बालपण जे आहे ते मोस्टली नाशिकमध्येच गेले. नाशिकमध्ये उमराळे म्हणून गाव आहे, तिथे गेलं. त्यानंतर दिंडोरी तालुक्यामध्ये गेलं आणि नंतर शालेय, प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण जे आहे ते माझं नाशिकमध्येच झालं. नाशिकमधल्याच आयुर्वेद महाविद्यालय गणेशवाडी इथून मी BMSचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मी काही दिवस प्रॅक्टिस पण केली. नंतर मला असं वाटायला लागलं की आपण UPSC करायला हवं, काहीतरी समाजाचा आपण ऋण लागतो. तर ते आपण ऋण कसं फेडू शकतो, तर UPSC किंवा केंद्रीय लोकसेवा आयोग हा एक खूप चांगला पर्याय आपल्यासमोर उभा राहतो आणि म्हणूनच मी UPSC करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी मी 2015 मध्ये अभ्यासाला सुरुवात केली आणि 2017च्या परीक्षेत माझं सिलेक्शन झालं. आता मी 2018 IPS बॅच मध्ये माझं सिलेक्शन झाल्यानंतर आता हरिद्वारमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून काम करते आहे. सध्या हरिद्वार सिटी जे आहे त्याचा चार्ज माझ्याकडे आहे आणि उत्तराखंडमध्ये यापूर्वीही मी देहरादूनमध्ये 6 महिने सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून काम केलेलं आहे. मला नक्कीच सांगायला आवडेल की शाळा आणि महाविद्यालय याचा खूप महत्वाचा रोल जो आहे माझ्या ओव्हरऑल पर्सनॅलिटीवर आहे किंवा ओव्हरऑल जे पण आपण काही अचीव्ह करतो ह्या गोष्टींचा खूप मोठा इम्पॅक्ट आपल्या बालमनावर किंवा आपल्यावर होत असतो. ज्या पद्धतीचे शिक्षक आपल्याला लागतात, ज्या पद्धतीचे वातावरण आपल्याला लागतं, त्याचा परिणाम आपल्यावर होतो आणि आपण तसं घडत जातो. माझ्या बाबतीत मी स्वतःला फार फॉर्च्युनेट म्हणेल की ह्या सगळे पॉझिटिव्ह वातावरण जे आहे माझ्या भोवती होतं. माझे शाळेतले शिक्षक ज्यांनी सदैव मोटिवेट केलं की आपण काहीतरी चांगलं करू शकतो. त्यामध्ये एक नाव मला आवर्जून घ्यावं असं वाटेल, जे म्हणजे मला इंग्रजी शिकवणारे देसले सर. त्यांनी नेहमी एक असं वातावरण निर्माण केलेलं होतं की आपण कंटिन्यू एक पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये राहतो, पॉझिटिव्ह वाईब्स आपल्यापर्यंत येत राहतात. त्याचबरोबर मी ज्यावेळी मला सांगायला नक्कीच आवडेल की मी UPSC साठी दिल्ली किंवा पुण्याला गेलेले नव्हते. मी नाशिकमध्ये राहूनच UPSCचं प्रिपरेशन केलेलं आहे आणि त्यासाठी मी युनिव्हर्सल फाउंडेशनचे जे संचालक आहेत राम कर्नर सर, त्यांचं मार्गदर्शन घेतलं होतं आणि त्याचा मला खूप चांगला बेनिफिट झाला. कारण की आपल्याला नेहमीच असा डाऊट येतो की आपण एवढ्या छोट्या शहरामध्ये जर प्रिपरेशन करत आहोत तर ह्या प्रिपरेशनचा काही इम्पॅक्ट किंवा काही आपल्याला रिझल्ट मिळतील का. पण मला हे आवर्जून सांगावं असं वाटेल की सरांच्या प्रॉपर मार्गदर्शनामुळे आणि कंटिन्युअस मोटिवेशनमुळे मला UPSC करण्यामध्ये खूप मदत झाली आणि त्याचा परिणाम म्हणून 2018 मध्ये माझं सिलेक्शन झालं. UPSCच्या दुसऱ्या प्रयत्नामध्ये माझं IPS साठी सिलेक्शन झालं होतं. नंतर मी आपल्याला नेहमी असं वाटतं की आपले आई वडील किंवा आपली फॅमिली त्यांचा मुलांच्या जडणघडणीवर खूप मोठा परिणाम असतो.
मुलं जी आहेत ती आपले आई वडील जसे बिहेव करतात, जसे संस्कार देतात, त्याचं एक मूर्तिमंत रूप असतं. मला नक्की वाटतं की जसे आई वडील असतील तशी मुलं घडतात. आणि त्यामुळेच मी माझ्या आई वडिलांना बघितलंय लहानपणापासून की ते खूप कठीण परिश्रम करणारे, पण तरी एवढ्या परिश्रमामध्ये पण त्यांनी कधी असं जाणवू दिलं नाही की ते खूप थकले आहेत की खूप निगेटिव्ह आहेत. मला हे सांगायला आवडेल की माझी घरची परिस्थिती खूप अशी चांगली होती, खूप सधन होती किंवा सुदृढ होती असं अजिबात नव्हतं. एक लोअर मिडल क्लास फॅमिलीला मी बिलॉंग करते. माझे वडील जे होते ते मराठा विद्या प्रसारकमध्ये त्यांनी 40 वर्ष सेवा केली शिपाई म्हणून. आणि त्या शाळेच्या मराठा हायस्कूलमध्ये माझी आई गोळ्या बिस्किटांचं दुकान लावायची. तर अगदी 5वी पर्यंत असताना मी माझ्या आईसोबतच तिथे गोळ्या बिस्किटं पण विकल्या. त्यामुळे तो एक वेगळा मला कधी असं वाटलं नाही पण त्याच्यामध्ये की आपण काहीतरी चुकीचं करतोय किंवा हे कमीपणाचं आहे म्हणून. रादर ह्या गोष्टी ज्या होत्या, ह्या गोष्टींनी माणसाचं व्यक्तित्व जे आहे ते घडवण्यासाठी खूप मदत होते. तुम्ही जे ओव्हरऑल तुमची जी ॲटिट्यूड डेव्हलप होतो किंवा ओव्हरऑल तुमच्या सोसायटीबद्दलचा जो अँगल असतो, तो ह्याच्यातूनच डेव्हलप होतो, की ज्यावेळी आपल्याला माहिती आहोत की आपण इतक्या हंबल बॅकग्राऊंडमधून आलो आहोत आणि त्याच वेळी सोसायटीमध्ये असा एक क्लास आहे की ज्याला पण आपली गरज आहे. सपोज मी जर त्या ठिकाणी असते, तर मी पण अपेक्षा करते की कोणीतरी येईल, माझी जर गरज असेल, मला जर गरज वाटली, तर त्या माणसाने माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला पाहिजे. तीच जी जाणीव जी आहे ती माझ्या मनात नक्कीच होती आणि त्याचाच परिणाम होता की मी UPSC करण्याचा डिसिजन घेतला आणि त्याच्यामध्ये यशही मिळालं. म्हणून मला हे नक्की सांगावंसं वाटतं की तुम्ही कुठेही राहा, कसेही असा, तुम्ही श्रीमंत आहात, तुम्ही गरीब आहात, तुमचे आई वडील तुम्हाला काय सांगताय, काय नाही सांगत आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा तुमच्यावर इम्पॅक्ट होत असतो. पण फक्त केवळ हा न्यूनगंड ठेवणं की आम्ही तर गरीब आहोत किंवा आमच्याकडे पैसे नाहीयेत किंवा आम्हाला चांगलं मार्गदर्शन नाही मिळत आहे, आम्ही अशा छोट्याशा गावात राहतो किंवा खेड्यात राहतो, म्हणून आम्हाला यश मिळणं शक्य नाहीये किंवा आम्ही मोठी स्वप्न बघू शकत नाही. तर मला नाही वाटत असं की हे खरं आहे. तर तुम्ही ठरवलं तर तुम्ही कुठलीही गोष्ट अचीव्ह करू शकता. त्यासाठी फक्त एकच गोष्ट करावी लागते आणि ती म्हणजे तुमचा स्वतःवर खूप विश्वास असायला हवा. तुम्हाला हे अगदी ठासून तुम्ही सांगायला हवं की नाही, मी हे करते आहे किंवा मी हे करतो आहे आणि ते कसं योग्य आहे आणि त्याचा मला कसा बेनिफिट होणार आहे. तुमच्याकडे याचं आन्सर तर असायलाच हवं की तुम्ही जे करताय ते तुम्ही योग्य करताय. हां, पण ॲट द सेम टाईम तुम्हाला हे कुणाला एक्सप्लेन करण्याची पण गरज नाहीये की तुम्ही हे का करताय. पण त्याचबरोबर तुम्ही तुमच्या घरच्यांना, तुमचे आई-वडील, तुमचे भाऊ-बहीण यांना तुमच्या यांच्याशी तुमचं बोलणं किंवा यांच्याशी तुम्ही नेहमी तुमची शेअरिंग जी आहे थॉट्सची ती करायला हवी. मला असं वाटतं की जर तुम्हाला काहीही करायचं असेल, कुठलाही डिसिजन घ्यायचा असेल, तर तो डिसिजन सुरू होतो आपण एक तर स्वतः डिसिजन घेतो आणि त्यानंतर आयदर आपण तो आपल्या घरच्यांसोबत शेअर करतो किंवा फ्रेंड्ससोबत शेअर करतो किंवा असे कोणी असतील व्यक्ती की ज्यांचा आपल्याला खूप इम्पॅक्ट असतो. तर मला वाटतं की त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त महत्त्वाचा जो निर्णय दिला जातो किंवा जो काही डिसिजन सांगितला जातो, तर त्याच्यामध्ये आपल्या आई-वडिलांचा रोल हा फार मोठा असतो. कारण त्यांनी अगदी तुम्हाला लहानपणापासून बघितलंय की तुम्ही कसे आहात, तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये कम्फर्टेबल आहात. तुम्हाला कशाने तुम्हाला त्रास होतो, कशाने नाही होत, तुम्ही कशाने खुश होता. त्यामुळे तुम्ही तुमचे डिसिजन जे त्यांच्याबरोबर शेअर केले, त्यांना ह्या गोष्टींची जाणीव करून दिली की तुम्ही काय करत आहात आणि त्याचा इम्पॅक्ट काय असेल. तर ते नक्कीच तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला सपोर्ट करतील. आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की आपण काही डिसिजन घेतो त्यामध्ये पेरेंट्स म्हणतात की हे नको करू, हे नको करू किंवा कधीतरी सांगत असतात. पण त्या सांगण्यामागे पण फार मोठी तपश्चर्या असते. ते सांगण्यामध्ये पण त्यांचा खूप मोठा अनुभव असतो. तो अनुभव जो आहे, आपण अगदी 20 वर्षाचे असताना जो अनुभव येत नाही, त्यांनी तो 20 वर्षाचा त्यांचा हा खूप प्रबळ अनुभव असतो आणि ते 20 वर्ष आपल्या अनुभवामध्ये आपल्याशी ते ज्यावेळी शेअर करतात, त्यावेळी आपला अनुभव हा दुगणा होत असतो. त्यामुळे मला नक्की वाटतं की आपण आपले आई-वडील जे असतात, त्यांच्यावर अगदी आपण डोळे बंद करून विश्वास ठेवायला हवा की त्यांनी सांगितलेली गोष्ट किती तंतोतंत खरी आहे. आणि माझ्या बाबतीत म्हणाल तर मी अगदी ती गोष्ट मनापासून फॉलो केलेली आहे की परिस्थिती येते, कधी चांगली असेल, कधी वाईट असेल. कितीही वाईट परिस्थिती आली, तरी आपण आपल्या ध्येयापासून कधीही विचलित नाही व्हायचं. स्वतःवर जर तुमचा प्रचंड विश्वास असेल आणि आई-वडिलांचा तुमच्यावर विश्वास असेल, त्यांना हे माहिती आहे की तुम्ही जे काही करता आहात ते योग्य करताय. तर ते तुम्हाला कधीही कुठल्याही गोष्टीसाठी कधीही अडवणार पण नाही. रादर ते तुम्हाला मोटिव्हेट करतील. ते तुम्हाला प्रोत्साहन देतील की तुम्ही अजून ह्या गोष्टी करा.
माझ्या बाबतीत ही गोष्ट मला सांगायला आवडेल की शाळेमध्ये असतानाच न्यूजपेपर आम्ही माझे पप्पा शाळेमध्ये होते, त्यामुळे शाळेत नेहमी जाणं येणं व्हायचं. संडेला पण जायचो आम्ही शाळेमध्ये. आणि त्यामुळे तिथे जी काही न्यूजपेपर असायची शाळेमध्ये आलेली, ती सगळीचे सगळी न्यूजपेपर आम्ही लहानपणी वाचायचो. प्लस लायब्ररी असायची, ती लायब्ररी जी आहे तर 7वी-8वी मध्येच आम्ही एन्सायक्लोपीडिया वाचायला सुरुवात केलेली होती. त्यामुळे एक खूप ज्ञानाचा सोर्स जो आहे हा खूप अर्ली एज मध्ये अवेलेबल झाला. कधी कधी आपण तक्रार करतो की हे जे आहे आम्हाला ही गोष्ट मिळाली नाही, ती गोष्ट मिळाली नाही. पण मला असं वाटतं की आपल्याला जे काही मिळतं त्याच्यामध्ये आपण जर समाधान मानून जर त्याच्यावर ऍक्शन घेत राहिली, काही ना काही आपण आउटपुट देत राहिलो, तर ते त्याच्यासारखी सुंदर गोष्ट दुसरी कोणतीही नाहीये. युपीएससीचं डिसिजन घेतल्यानंतर ही शाश्वती तर कुणालाच नव्हती की काय असेल परिणाम आणि तो किती लवकर असेल. कारण युपीएससी बद्दल मोस्टली असं म्हटलं जातं की ही खूप अनप्रेडिक्टेबल एक्झाम आहे. त्यामध्ये तुम्ही नाही सांगू शकत की तुमचं ह्या वर्षी सिलेक्शन होईल, पुढच्या वर्षी होईल. आणि त्यामुळे थोडासा मनामध्ये डाऊट तर होताच. पण ज्यावेळी मी ही गोष्ट माझ्या भावासोबत शेअर केली आणि माझ्या वडिलांसोबत शेअर केली, तर त्यांनी मला खूप मोटिवेट केलं की नाही, हा विचार करणं की होईल की नाही, रादर यापेक्षा आपण कसे एफर्ट्स देतोय आणि आपले एफर्ट्स किती सत्कारी लागतील याच्यावर फक्त विश्वास ठेव. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल, स्वतःवर जर डाऊट घ्यायचा त्यांनी मला कधी संधी दिली नाही. रादर मी ज्यावेळी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये माझा रिझल्ट निगेटिव्ह आला, त्यावेळी त्यांनी, माझ्या दादाने मला एक गोष्ट सांगितली होती की काहीही झालं तरी नटराज फिरसे चॅम्पियन असतो. त्यामुळे आपण जे आहे आपला स्वतःवर विश्वास ठेवा. कितीही काही झालं, फक्त तुमच्या मनामध्ये ना एक ज्वलंत अशी डिझायर असायला हवी, एक किलस ऍटिट्यूड हवा की मला हे मिळवायचंय, मला हे करायचंय. काहीही झालं तरी मी स्वतःला अगदी झोकून देऊन काम करेन. मग फक्त हे अभ्यासासाठी नाहीये. तुम्ही कुठलंही काम करत असाल, आपण शेतात काम करतो, ते काम जर आपण खूप मनापासून केलं, ते काम जर अगदी मन लावून केलं, तल्लीन होऊन केलं, तर त्याच्यामध्येही आपल्याला खूप भरघोस यश मिळतं. आणि मग यश हे जे आहे हे काही तुमच्या फक्त अभ्यासावर डिपेंड नाहीये. कुठलंही क्षेत्र असू द्या, गायन असू द्या, वादन असू द्या, किंवा कुठलंही क्षेत्र असू द्या, इव्हन शेती असू द्या, व्यवसाय असू द्या, या सगळ्या क्षेत्रामध्ये आपले आपले सक्सेसचे पॅरामीटर्स आहेत. पण सक्सेस हे फक्त एक दिसतं ते सक्सेस नाहीये. सक्सेस हे तुमचं स्वतःचं आहे. तुम्ही ते रोज एन्जॉय करायला हवं. तुम्ही रोज खूप चेअरफुल असायला हवं, आनंदी असायला हवं की हो आज मी हे केलंय. आपल्या कामाबद्दल तुम्ही अगदी कृतज्ञ असायला हवं की मी जे केलं आहे ते काम किती चांगलं होतं किंवा त्याचं आउटपुट किती चांगलं होतं. सकाळी पण आपण ज्यावेळी उठतो त्यावेळी हा विचार करून आपण उठलो की मी आजचा दिवस अशा पद्धतीने घालवणार आहे, आज खूप चेअरफुल वेने किंवा एन्थुझियास्टिक राहून जर मी हे काम करणार आहे, तर मी तुम्हाला अगदी खात्रीपूर्वक सांगते की तुम्हाला दिवसाच्या अंती ना तुम्हाला अगदी जाणवेल की ही गोष्ट किती खरी आहे की ज्यावेळी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत चेअरफुल असतात, त्यावेळी तुम्हाला ना तर दिवसभर काम केल्याचा थकवा असतो, नाही तुम्हाला मरगळ असते. रादर तुम्ही अजून काम करू शकता. आणि ते सॅटिस्फॅक्शन जे आहे, त्या सॅटिस्फॅक्शनला जे आहे मी थँक्स म्हणते, त्यालाच मी म्हणते सक्सेस. हे सक्सेस आहे. आपण फक्त फर्स्ट रँक येणं किंवा सेकंड रँक येणं किंवा तुम्ही ही एक्झाम टॉप करणं, ती एक्झाम टॉप करणं याला सक्सेस नाही म्हणत. प्रत्येकासाठी ते पॅरामीटर्स वेगळे आहेत. आपला रोजचा दिवस आनंददायी असतो, रोजचा दिवस आपण आपल्याला हवा तसा व्यतीत करतो, आपल्या घरच्यांसोबत घालवतो, त्यांना वेळ देतो, याला पण सक्सेस म्हणतात. आणि त्यामुळे सगळ्यांनी ही जी डेफिनेशन आहे की काय असतं सक्सेस, तर ही नक्कीच फॉलो करावी असं मला वाटतं. रादर मला हे सांगावं असं वाटेल अजून की तुम्ही जे काम करता तुमचं, ते काम जे आहे रोजचं काम तुम्ही सेलिब्रेट करा, ते शेअर करा की तुम्ही ते किती चांगल्या वेने केलंय, किती पॉझिटिव्ह राहून केलंय. तुमच्यातला जो आनंद आहे, तुमची जी ऊर्जा आहे ती सगळीकडे जी आहे ती स्प्रेड होते, रेडिएट होते. आणि त्या रेडिएशनचा परिणाम असा होतो की तुम्हाला अजून काम करण्याची ऊर्जा मिळते. त्यामुळे ही जी गोष्ट आहे की खूप काम केलंय, 15-16 तास काम करून तुम्ही थकले असाल आणि तर ज्यावेळी तुम्ही खूप चेअरफुल राहून काम करता, तर तुम्हाला हा थकवा जो आहे तो अजिबात जाणवत नाही. दुसरी गोष्ट मला ही नक्की सांगावीशी वाटते की ज्यावेळी युपीएससीचं प्रिपरेशन करत होतो त्यावेळी 15 ते 16 तास अभ्यास करण्याची सवय असते. आणि सुरुवातीला वाटतं की आपण हे कसं करू, पण तरी आपल्याला का, तर आपण त्या ध्येयासाठी वेडे झालेलो असतो. ते ध्येय अचीव करण्यासाठी आपण सगळ्या गोष्टी पणाला लावतो. त्यावेळी आपल्याला हे जाणवत नाही की आपण एवढा वेळ अभ्यास करतोय, कारण का, तर आपल्याला ते अचीव करायचं असतं, ते आपलं ध्येय असतं. सेम वेने सिलेक्शन झाल्यानंतरही मला त्या गोष्टीचा खूप
बेनिफिट असा झालाय की जी अभ्यास करण्याची सवय आधी लागलेली होती, ज्यावेळी आता काम करताना डेली 15 ते 16 तास काम करावं लागतं, त्यावेळी देखील तुम्हाला कुठेही थकवा जाणवत नाही, कुठेही वाटत नाही की आपण एवढं काम केले. रादर एक सॅटिस्फॅक्शन असतं की आपण जे आहे, जे कॉमन मॅन आहे, त्याच्या कामात येतोय, त्याच्या मदतीला येतोय. तर मी शेवटी तुम्हा सगळ्यांना हेच सांगेल की स्वतःवर प्रचंड विश्वास ठेवा. प्रत्येकामध्ये अतिशय असं भरभरून असं पोटेन्शियल असतं. ते पोटेन्शियल जे आहे आपण फक्त यूज करायचं असतं. माझ्या बाबतीत झालं तर मी माझी फॅमिली, माझे वडील, माझी आई, माझी ताई, दादा, राम सर यांना याचं नक्कीच क्रेडिट देईल की त्यांच्यामुळे मी जे हे आहे, यश आहे, हे संपादन करू शकले आणि स्वतःवर विश्वास ठेवून काम करणं जे आहे ते अजूनही माझं चालू आहे. शेवटी मी सांगेल की पालकांनाही माझं असं निवेदन असेल की आपण देखील मुलांना रादर प्रत्येक वेळी ऍडवाइस करण्यापेक्षा आपण त्यांना गाईड केलेलं कधीही चांगलं. की एका सर्टन एज नंतर मुलांना असं वाटतं की प्रत्येक वेळी काय आहे असं सांगताय, हे करू नको, ते करू नको. रादर त्यांना हा ऍडवाइस देण्यापेक्षा आपण त्यांना गाईड करूया. त्यांना चुका करू द्या. चुका करतील त्यावेळी त्यातून ते शिकतील. ते स्वतः ज्यावेळी शिकतील त्यावेळी ती त्यांची लर्निंग असेल आणि ती लर्निंग जी आहे ती त्यांना शेवटपर्यंत पुरेल. त्यामुळे सगळे जे आहेत त्या सगळ्यांनी ह्या गोष्टीवर नक्की विश्वास ठेवायला हवा की आपण जे आहोत आपल्यामध्ये सगळ्या गोष्टी असतात. आपण फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचा असतो. मला आता इथे एक प्रश्न आलाय की व्हॉट इज फेल्युअर. तर मी नक्की सांगेल की फेल्युअर हे देखील व्यक्ती सापेक्ष असतं. म्हणजे प्रत्येक व्यक्ती परत ते भिन्न असेल. कुणासाठी मला जर विचाराल तर मला नाही वाटत की कुठली गोष्ट फेल झाली. रादर ती माझी लर्निंग होती. प्रत्येक कुठल्याही लर्निंगची पहिली पायरी ही फेल्युअर असते. मग कुणी त्याला फेल्युअर समजून तिथे स्टॉप करतं, तर कुणी जे आहे त्या फेल्युअर मधून काहीतरी लेसन घेतं आणि मग पुढे वाटचाल करतं. तर माझ्या दृष्टीने फेल्युअर असं काहीच नसतं. प्रत्येक गोष्ट जी आहे ती आपल्या मान्यावर आहे. पण रादर दॅन त्या गोष्टीला फेल्युअर मानण्यापेक्षा ते एक पॉझिटिव्ह काहीतरी हिंट आहे किंवा पॉझिटिव्ह क्ल्यू आहे असं समजून जर आपण मानलं, त्याच्यातून आपण जर शिकलो, तर ती एक मोठी अचिव्हमेंट असते आणि लर्निंग असते. त्याचा फायदा आपल्यालाही होतो, आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही होतो. प्लस एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी की आपण जे आहोत, आपण कोणत्या लोकांमध्ये राहतो, कशा लोकांमध्ये राहतो, याच्यावरून आपल्याला ओळखलं जातं. त्यामुळे आपली संगत जी आहे ही नेहमी अशी हवी की एक पॉझिटिव्ह वातावरण, एक हेल्दी असं चेअरफुल वातावरण जे आहे ते आपल्या आजूबाजूला हवं. संस्कार तर आपले आईवडील खूप चांगले करतात आपल्यावर, पण कधी कधी असं होतं की आपण एक निगेटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये चाललं जातो आणि त्याच्यामध्ये गुरफटून जातो. तर या गोष्टीचा नेहमी विश्वास ठेवा आणि नेहमी प्रयत्न करा की ज्या वातावरणात आपण आहोत त्या वातावरणामध्ये पॉझिटिव्हिटी शोधण्याचा प्रयत्न करायला हवा. दुसरा एक प्रश्न आहे की हाऊ टू स्टे मोटिवेटेड. मोटिवेशन जे आहे हे सेल्फ मोटिवेशन असतं. मोटिवेशन नेहमी स्वतःतून येतं. मी तुम्हाला थोडंसं मोटिवेट करेल, तुम्ही 2 दिवसासाठी मोटिवेट व्हाल, परंतु त्यानंतर 2 दिवसानंतर तुमची जी बॅटरी असते किंवा ते मोटिवेशन असतं ते विझून जातं. ते पेटवण्यासाठी तुम्हाला जर परत तिसऱ्या माणसाची जर गरज पडणार असेल तर ते मोटिवेशन नाहीये. ते फक्त एक स्पार्क होता जो आता विझून गेलेला आहे. तर तुम्हाला मोटिवेट राहण्यासाठी स्वतःवरच काम करावं लागेल. तुम्ही जे आहे स्वतःमध्ये कंटिन्यू विश्वास ठेवा, स्वतःवर पॉझिटिव्हिटी आणा, पॉझिटिव्ह बुक्स वाचा, पॉझिटिव्ह व्हिडिओज बघा, त्याचा परिणाम जो आहे जेणेकरून तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुम्हाला वाटलं पाहिजे की आजचा दिवस किती सुंदर आहे. आणि जर सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला हे वाटत नसेल तर कुठेतरी चुकतंय, काहीतरी आपण कमी आहोत किंवा काहीतरी कमी होते, हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. त्यामुळे मोटिवेशन जे आहे हे सेल्फ मोटिवेशन असतं. मग तुम्ही एखादं गाणं ऐका, एखादी भजन ऐका, कीर्तन ऐका. काही लोकांना न्यूजपेपर वाचून मोटिवेशन मिळेल, काहींना पुस्तक वाचून मिळेल. तर हे जे आहेत मोटिवेशन जे आहे ते सेल्फ मोटिवेशन असतं, जे तुम्ही कुठल्याही गोष्टीतून घेऊ शकता. अगदी तुम्ही सकाळी उठल्यानंतर बाहेर गेलात आणि बघितलं की खूप सुंदर असं सूर्योदय होतोय, तर तो सूर्योदय जो आहे तो देखील आपल्याला एक चैतन्य देतो. त्या चैतन्यातून पण आपण प्रेरणा घ्यायला हवी आणि त्यातून काम करायला हवं असं मला वाटतं. कन्सिस्टन्सीच्या बद्दल जर म्हणाल तर ती एक लॉंग प्रोसेस आहे. कुठल्याही गोष्टीवर आपल्याला सुरुवातीला सवय नसते हे करण्याची की आपण अभ्यासाच्या बाबतीतच घेतलं तर सपोज आपण खूप अर्धा तास अभ्यास करत असतो तर आपल्याला बोर व्हायला लागतं. आणि एक जनरल ट्रेंड असा असतो की लोकांना वाटतं की ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा कोणी असं मोठ्या पदावर आहेत त्यांना कधीच अभ्यास करताना बोर झालं नाही किंवा त्यांना कंटाळा आला नाही. पण हे अगदी खोटं आहे, कारण की अभ्यास करताना सगळ्यांनाच बोर होतं,
सगळ्यांनाच कंटाळा आलेला असतो. प्रत्येकाला वाटतं की आता थोडंसं बाजूला ठेवून देऊ आणि आपण काहीतरी दुसरं काम करू किंवा रिलॅक्स होऊ किंवा दुसरा काही टाइमपास करू. पण त्या ह्याच्यामध्ये फक्त एकच डिफरन्स असतो की ज्याला बोर झालेलं असतं, जो जो त्या पदावर पोहोचलेला असतो, त्याला बोर झालेला असताना तो अजून काही मिनिट जे आहे किंवा काही क्षण जे आहे त्याच्यावर वेळ घालवतो आणि तो त्याच्यातून सक्सेसफुल होतो. रादर तो ती कन्सिस्टन्सी डेव्हलप होते. आणि ज्याला बोर होतं आणि तो तिथेच थांबतो, मग त्याच्यामध्ये ती जी कन्सिस्टन्सी आहे ती लॅक करते. त्यामुळे कन्सिस्टन्सी जर वाढवायची असेल तर ज्या मिनिटाला तुम्हाला तिथे बोर झालंय असं डिसाईड करा ना की 5 मिनिट अजून काम करू. चला ह्या पॉइंटला मला बोर झालंय, 5 मिनिट अजून आपण काम करू. तर नक्कीच जे आहे आपली कन्सिस्टन्सी जी आहे ती डेव्हलप होईल. प्लस परसिस्टन्स जे आहे की सातत्य राखणं, चिकाटी राखणं, ते जे आहे ते फार गरजेचं आहे तुम्हाला कुठलंही यश मिळवण्यासाठी. रादर एका माणसाचा जो सपोज मी युपीएससीचा अभ्यास केला, तो युपीएससीचा अभ्यास माझी जी स्ट्रॅटेजी होती ती तुमच्यासाठी उपयोगी असेलच असं नाही. कारण मला जर सपोज रात्री अभ्यास करण्याची सवय आहे आणि तुम्हाला जर सकाळी उठण्याची सवय आहे तर त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. तर व्यक्तिपरत्वे हा डिफरन्स सगळ्यांनी मान्य करायला हवा आणि हे प्रत्येकाला माहित असायला हवं की माझी स्ट्रॅटेजी काय असते. अभ्यास जो आहे हा अभ्यास सगळ्यांसाठी सेम आहे, परंतु प्रत्येकाची स्ट्रॅटेजी जी आहे ती वेगवेगळी असेल. त्यामुळे मी जो टाइम टेबल फॉलो केलं तेच टाइम टेबल तुम्ही फॉलो करायला हवं असं नाही. तर रादर तुम्ही स्वतःच एक टाइम टेबल फॉलो करा. त्या टाइम टेबलला अगदी मनापासून अगदी तनमन धनाने जे आहे झोकून द्या स्वतःला. तर तीच जी आहे आपली स्ट्रॅटेजी असते आणि तेच आपलं टाइम टेबल असतं असं मला वाटतं. मी थांबते. कुणाला काही प्रश्न असतील तर विचारा. ओके, मी जनरल योगेशला विनंती करतो की त्यांनी काही क्वेश्चन, सिलेक्टेड क्वेश्चन मॅडमांना विचारायचे. योगेश. येस सर. पहिला प्रश्न आहे मॅडम की आपला ऑप्शनल सब्जेक्ट काय होता युपीएससी मध्ये? माझा युपीएससी मध्ये ऑप्शनल होता अँथ्रोपोलॉजी. ओके. सेकंड क्वेश्चन आहे मॅडम की किती वर्ष आपण सातत्याने युपीएससीचा अभ्यास करत राहिलात? मी 2 वर्ष. मी 2015 मध्ये युपीएससीचा अभ्यास स्टार्ट केला होता. 2016-17 अशी 16 पर्यंत मी अभ्यास केला. 17 मध्ये मी एक्झाम दिली आणि 18च्या याच्यावर रिझल्ट मध्ये माझं सिलेक्शन झालेलं होतं. 2 वर्ष. ओके, थँक्यू मॅम. व्हॉट केप्ट यू गोइंग ऑन व्हेन यू फेल्ड नाउ? काय परत रिपीट करा. व्हॉट केप्ट यू गोइंग ऑन व्हेन यू फेल्ड? मी आधी पण सांगितलं आणि मी परत सांगेल की मी असं कुठल्या गोष्टीला फेल असं मानत नाही. रादर मी त्याला एक अनुभव समजते. त्या अनुभवाचा फायदा असा होतो की जे फेल्युअरमुळे येणारे जे नैराश्य असतं ना, ते नैराश्य आपल्याला येत नाही. आपण कुठलंही काम जर आपण करत असाल आणि एक फेल्युअर आलं म्हणून जर आपण नैराश्यामध्ये गेलो तर आपण रादर तिथे वेळ वाया घालवतो. आज 3 दिवस जर ते नैराश्य धरून बसण्यापेक्षा अर्ध्या तासामध्ये जे आहे ते सॉल्व्ह केलं आणि आपल्याला हे कळलंय की फेल झालंय, तो एक अनुभव घेतला, त्याच्यावर त्याला बाजूला ठेवून आपण जर पुन्हा काम करायला लागलो तर ते रादर आपली अचिव्हमेंट असते. त्यामुळे फेल्युअर आहे म्हणून ते खूप तसंच बाळगून उराशी धरून बसायचं आणि म्हणायचं की मी फेल झालोय, मग 8 दिवस आपण त्याच्यात वेळ वाया घालायचा, त्याला काही अर्थ नाही. त्यामुळे त्याला ओव्हरकम करून आपण काम करत राहायचं असतं. नक्कीच. आजच्या मुलामुलींसाठी आपण काय संदेश देणार मॅडम? आजच्या मुलामुलींसाठी मी एकच म्हणेल की तुम्ही स्वतःवर प्रचंड विश्वास ठेवा. आपलं कुठलंही जे मोटिवेशन असतं हे सेल्फ मोटिवेशन असतं. स्वतःच्या ज्या काही क्षमता आहेत, जे काही पोटेन्शियल आहे त्याच्यावर तुम्ही प्रचंड विश्वास ठेवा. तुमचा ज्यावेळी स्वतःवर विश्वास असतो त्यावेळी काम करण्याची उर्मी पण आपल्याला येते. कुणी काय म्हणतंय, दुसऱ्याने हे सांगितलं ते सांगितलं म्हणून त्याच्या मागे पळण्यापेक्षा आपल्याला काय योग्य वाटतंय, आपल्याला काय वाटतंय की याच्याने आपल्याला जे आपल्याला अचीव्ह करायचं ते अचीव्ह होईल. तर ते ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवी. दुसरं, स्वतःमध्ये अतिशय एक ज्वलंत अशी इच्छा जी आहे काही मिळवण्याची, काही करण्याची करायला हवी. तर ती ज्वलंत इच्छा जी असते ती कंटिन्युअसली जर धगधगत राहिली ती तुम्हाला जे आहे ती मोटिवेट पण करते आणि जी टायर्डनेस जो असतो तो पण येऊ देत नाही कधी. तिसरं रोशन खैरार यांचा प्रश्न आहे, आजच्या मुलामुलींसाठी आपण काय संदेश देणार? हेच सांगेल की तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. कुणी सांगतंय म्हणून ती गोष्ट करू नका. मला जर वाटतंय की मला युपीएससी करायचंय किंवा मला काहीही करायचंय, कुठला बिझनेस करायचाय, उद्योग करायचा आहे, तर ते का करायचंय आणि त्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे आपल्या स्वतःला माहित असायला हवे. आपण त्याच्यावर अभ्यास करायला हवा. आपण जर फक्त दुसरं करतोय म्हणून मी ते करतोय असं करणार तर त्यामध्ये असं
तुम्हाला त्याचं आउटपुट जे आहे 100% मिळेलच असं नाही. त्यामुळे सेल्फ मोटिवेशनने काम करा आणि स्वतःमधली जी पॉझिटिव्हिटी आहे ती ओळखून त्या पॉझिटिव्हिटीचा बेनिफिट घेऊन तुम्ही काम करा. प्लस अशा पॉझिटिव्ह वाईब्स स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठी क्रिएट करा की जेणेकरून आपल्या अवतीभोवतीचं वातावरण जे आहे ते चैतन्यमय पण राहील आणि तुम्हाला काम करण्याचा उत्साह पण येईल. हाऊ टू मेंटेन कन्सिस्टन्सी? कन्सिस्टन्सी जी आहे ती मोटिवेशनचाच एक पार्ट मी समजते. कारण की तुम्हाला जर एखादी गोष्ट अचीव करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला आधी मोटिवेशन लागतं आणि मोटिवेशन जर तुम्हाला कुठल्या गोष्टीचं असेल, सपोज मला UPSC करायचं होतं, ते मोटिवेशन माझ्याकडे होतं, तर त्या कामाला त्या ध्येयाला बघून तुमच्यामध्ये आपोआप कन्सिस्टन्सी येते. त्यामध्ये तुम्हाला कधी कधी बोरही होतं, कधी फेल पण वाटतं किंवा नैराश्य येतं आणि UPSCचं असं आहे की दर 2-3 दिवसानंतर तुम्हाला असं डिप्रेस व्हायला लागतं की अरे हे पण बाकी आहे, ते पण बाकी आहे, परीक्षा एवढी डिफिकल्ट आहे. तर कन्सिस्टन्सी जी आहे, तुम्ही स्वतःला जर मोटिवेटेड ठेवलं, माझं सगळ्यांसाठी आन्सर असेल की तुम्ही स्वतः सेल्फ मोटिवेटेड असणं आणि तुम्ही चेअरफुल असणं, एन्थुझियास्टिक असणं कुठलंही काम करताना, तर तेच जे आहे तुम्हाला कन्सिस्टन्सी प्रोव्हाइड करतं. पुढचा प्रश्न आहे मॅडम, कॅन यू प्लीज शेअर युअर UPSC इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स? UPSC इंटरव्ह्यू म्हणजे खरंच खूप वेगळा अनुभव होता. त्याबद्दल मला हे सांगायला वाटेल की आपल्याकडे खूप अफवा पसरलेल्या असतात की UPSC असे प्रश्न विचारेल, तसे प्रश्न विचारेल, पण अगदी अशी सुटसुटीत अशी ती माणसं असतात आणि सुटसुटीत प्रश्न जे आहेत, अगदी स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न जे आहेत ते आपल्याला विचारतात. रादर तुम्ही बाहेर जितके टेन्स असतात की इंटरव्ह्यू द्यायला जायचंय, तुम्ही चेंबरमध्ये गेल्यावर तेवढे रिलॅक्स होतात. ते जे एम्बियन्स जे आहे ते त्यांनी क्रिएट करून ठेवलेले असते की रादर जो आपल्यावर जो प्रेशर असतो तो प्रेशर आपोआप कमी होतो. आपण एक होमली फिलिंग येते आपल्याला आणि अगदी सहजतेने जे आहे इंटरव्ह्यू पार पडतो. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅडम की तुम्ही डॉक्टर प्रोफेशनच्या ऐवजी मग UPSC मध्ये का गेलात बा? डॉक्टर प्रोफेशन कंटिन्यू का केलं नाही? मी आधी सांगितलं की ज्यावेळी प्रॅक्टिस करत होते मी त्यावेळी आपल्याला एक लिमिटेशन येतं काम करताना की बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत, जर मला कुणाला मदत करायची असेल तर मी तेवढ्या तन्मयतेने किंवा तत्परतेने ती मदत नाही पोहोचवू शकत. रादर केंद्रीय लोकसेवा आयोग जो आहे आपल्यासमोर एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतो की आपण सोसायटीचा एक लार्जेस्ट स्ट्राटा जो आहे त्या सोशल मिलिओला आपण सपोर्ट करू शकतो, त्यांचे प्रॉब्लेम्स जे आहेत ते सॉल्व्ह करू शकतो. त्यामुळे मला रादर मेडिसिन कंटिन्यू करण्यापेक्षा मला UPSC करणं जास्त महत्त्वाचं वाटलं. ओके, एक क्वेश्चन असा आहे मॅडम की विदाउट एनी कोचिंग क्लासेस आपण UPSC करू शकतो का, क्रॅक करू शकतो का विदाउट कोचिंग क्लासेस? नक्की. कारण मी यापूर्वीच सांगितलं की मी नाशिकमध्ये राहुणे सरांचं मार्गदर्शन घेतलं होतं आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये जी भीती असते ना, ही भीतीच आपल्याला खात असते की आपण इथे राहून करतोय, जसं नाशिकमध्ये राहून करतोय किंवा गावात राहून करतोय, मग माझं सिलेक्शन नाही होणार. तर हे आपल्या मनाचे एक्सक्युजेस असतात की हे फक्त दिल्लीच गेलो आणि फक्त पुणेच गेलो म्हणूनच आपलं सिलेक्शन होईल. तर विदाऊट कोचिंग पण तुमचं सिलेक्शन नक्की होऊ शकतं. फक्त तुमचं काम करण्याची तयारी असायला हवी. ओके मॅडम, तुमच्या हॉबीज काय आहेत? क्वालिटीज काय योगेश, आवाज थोडा मोठा बोल. मी माझ्याकडे फक्त शेवटचे 2 मिनिटं आहेत. हो ठीक आहे मॅडम. एक प्रश्न होता की आपण ऐराणीत आपण 2 वाक्य बोलावेत अशी कोणीतरी इच्छा व्यक्त केली. मला ऐराणी एवढी चांगली नाहीत, पण मी एकच वाक्य सांगेल, मन नाव विशाखाशे. वाव, खूप खूप धन्यवाद मॅडम. मी रोटरियन उमेश सोनी यांना विनंती करतो की वोट ऑफ थँक्स त्यांनी द्यायचे. ओव्हर टू यू उमेश सोनी. नमस्कार. रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलाण आणि महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्तपणे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात आज आपल्या प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर विशाखा बधाने मॅडम या आमच्या विनंतीवरून येथे झूम मीटिंगच्या माध्यमातून उपस्थित राहिल्या आणि सर्व उपस्थितांना उत्कृष्ट असे प्रबोधनपर मार्गदर्शन केले. याबद्दल मी माननीय डॉक्टर विशाखा मॅडम यांचे आभार मानतो. माननीय डॉक्टर विशाखा मॅडम यांचे विचार आजच्या नवीन व तरुण विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल असे मी मानतो. आई महालक्ष्मीच्या आरतीची आणि दर्शनाची सोय सर्व भाविकांना करून दिल्याबद्दल महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व सर्व ट्रस्टी यांचे मी आभार मानतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या शहर व जिल्ह्यातील सर्व सन्मान्य नागरिकांचेही मी क्लबच्या वतीने आभार मानतो.
तसेच विविध रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी व सदस्य, सर्व रोटरी ट्रस्टचे व इनोव्हेट क्लबचे पदाधिकारी व सदस्य सुद्धा आज उपस्थित आहेत. त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. यानंतर पुढील सूचना अध्यक्ष योगेश आर्य सर करतील. पुनश्च एकदा सर्वांचे आभार. खूप खूप धन्यवाद मॅडम. आणि तुम्ही तुमच्या व्यस्त कार्यक्रमातून आम्हाला हा वेळ दिला, बागलाणकरांसाठी वेळ दिला. मी सर्व बागलाणकरांतर्फे तुमचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. थँक्यू मॅडम. मी पण तुमचे फार आभार व्यक्त करते. बरोबरच मला 2 गोष्टी शेअर कराव्याशा वाटतात की Yes, ma'am. ही महामारी जी आहे ही सध्या अगदी जोराशोरात चालू आहे. तर सगळ्यांनी मास्कचा यूज करा आणि सोशल डिस्टन्सिंगचे जे पण नॉर्म्स आहेत ते फॉलो करा. हे आपल्यासाठी, आपल्या परिवारासाठी आणि आपल्या देशासाठी जे आहे फार महत्वाचं आहे. सगळे हे फॉलो करतील असं मला वाटतं आणि मी ही अपेक्षा पण करते. शेवटी पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद तुमचे. तुम्ही मला आमंत्रित केलं याबद्दल. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू मॅडम. आणि पुन्हा एकदा विनंती करतो की जेव्हा महाराष्ट्रात याल तर सटाणा या आणि आमचा फिजिकली रोटरी करता कार्यक्रम तुम्ही घ्या आणि सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा. खूप खूप धन्यवाद अँड गुड इव्हनिंग नक्कीच. ऑल. ओके, गुड नाईट. गुड इव्हनिंग. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅम. थँक्यू व्हेरी मच. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लब ऑफ सटाणाचे अध्यक्ष योगेश अहिरे यांनी मांडले, तर झूम ॲपशी जोडल्या गेलेल्या सर्व सदस्यांचे आभार सचिव उमेश सोनी यांनी मानले. शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त महालक्ष्मी मातेच्या मंदिरात दररोज होणाऱ्या आरतीचे थेट प्रक्षेपण नागरिकांना घरी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीचे उपाध्यक्ष अरविंद सोनवणे यांनी केले आहे. आई महालक्ष्मी मातेच्या भक्तांना नम्रपणे विनंती करीत असताना सालाबादाप्रमाणे आईसाहेबांच्या मंदिराजवळ नवरात्रीची रोषणाई वगैरे करण्यात आलेली आहे. शासनाचे नियम सर्व जबाबदारीने पकडून ट्रस्ट, त्याचबरोबर सेवाभावी सगळे नागरिक यांच्या वतीने हा उत्साह सातत्यानं कसा ठेवता येईल याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. यासाठी बागलांच्या ज्या उच्च पदावर पोचलेल्या काही भगिनी आहेत, सर्वांना न्याय देता आला नाही, परंतु ज्या भेटल्यात त्यांना मात्र प्रत्येक दिवशी संध्याकाळी 8 वाजेनंतर साधारणतः 45 ते 50 मिनिटाचं त्या बागलांसंदर्भात आणि महालक्ष्मी संदर्भात व त्यांच्या जीवनाविषयी जी हितगुज करणार आहेत त्या संदर्भात आपल्याकडे एक ॲप निर्माण केलेला आहे, झूम ॲप म्हणून. तो नंबर पण आपण दिलेला आहे आणि त्या नंबरच्या माध्यमातून घरी बसा आणि अध्यात्माचा सुसंवाद घ्या. त्याचबरोबर मंदिरात येणं टाळा आणि मंदिरात आलात तर एकमेकांना स्पर्श होणार नाही याची जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी घ्यावी. मंदिर परिसरात आल्यानंतर कुठल्याही वस्तूला हात लावला गेला नाही पाहिजे. आईसाहेबांच्या दर्शनाचा लाभ तुम्हाला निश्चितपणे मिळेल, परंतु कुठेही या महामारीचा फैलाव होणार नाही. कोरोनासारख्या प्रसंगाला आपल्याला सामोरं जायचं आहे. शासनाच्या सगळ्या नियमांना आपण धरून चालणार आहोत, कारण आपण वाचलो तर धार्मिकता वाचेल. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये या महामारीच्या या कालखंडामध्ये आम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण आपलं अंतःकरणामध्ये असलेलं आईसाहेबांबद्दलचं प्रेम, आई महालक्ष्मी मातेच्या चरणी आपण विनंती करणारच आहोत की हा अतिशय भयावह प्रसंग आमच्यापासून आईसाहेब मुक्त करा आणि पुढच्या वर्षी सालाबादाप्रमाणे सर्वांना उत्साहाचा, आनंदाचा, धार्मिक वातावरणाचा लाभ हो एवढं ह्या प्रसंगी आपल्याला सांगतो. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी येण्याचा प्रयत्न करावा आणि सहज घरी बसून आईसाहेबांचं झूम ॲप संदर्भात अतिशय सुंदर भगिनी आपण या ठिकाणी क्लास 1 ऑफिसर जेवढे आहेत त्यांचा या ठिकाणी लाभ घेतलेला आहे, तो मात्र घ्यावा. तो नंबर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आपण ग्रुपवरती सगळीकडे दिलेला आहे. तरी आपल्याला सगळ्यांना विनंती, महालक्ष्मी माते की जय, अन्नपूर्णा माते की जय.